जय श्री कृष्ण मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इकडे पहा एक चटणी बनवलेली आहे आणि ही जी चटणी आहे ती खूपच आरोग्यदायी आणि आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयुक्त अशी आहे आणि चवीला रुचकर तसेच टिकाऊ पण आहे। आणि कशा पद्धतीने बनवली आहे, काय काय साहित्य घेतलं आहे आणि आपण ही दररोजच्या जेवणात कशा प्रकारे वापरायची किंवा खायची ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इकडे आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया। तर ही जवसाची चटणी आहे। अर्धी वाटी जवस घेतलेला आहे, थोडा लसूण सोलून घेतलेला। लसूण हा एवढा आपण इथे वापरणार नाहीये, लसूण सोलून घेतलेला आहे तेवढा। 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि ह्या अगदी वाळलेल्या अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण हे सगळं गरम करून घेऊया। आता आपण पहिले जवस भाजून घेऊया। तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जवस टाकून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवलेली आहे। तर हे जवस हे असे आपल्याला मंद गॅसवरती खमंग असे भाजून घ्यायचे। असे जवस भाजून घेतल्यामुळे चटणी अगदी रुचकर होते। तर हे तडतड वाजेपर्यंत आणि छान असे फुलेपर्यंत जवस भाजून घ्यायचे। त्यामुळे काय होते, चटणीचा कलर पण सुंदर येतो आणि चवीला पण अगदी रुचकर अशी चटणी लागते। तर हे मंद गॅसवरती असे छान भाजून घ्यायचे। हे भाजणे फार महत्त्वाचे आहे। तुम्ही जर गॅस फास्ट करून जर पटापट भाजले तर ते सगळीकडे उडले जातात आणि चटणी एवढी चवीला लागत नाही। तर मंद गॅसवरती तसे छान भाजून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या पण थोड्याशा मी गरम करून घेणार आहे, त्यामुळे एकदम बारीक वाटल्या जातात। तर अशा पद्धतीने आपले हे जवस आता छान भाजले जात आहेत। आता हे आपले भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया आणि थंड करून वाटून घेऊया। तर आता आपले जवस छान थंड झालेले आहेत। तर याच्यामध्ये पहिले जवस आणि मिरच्या, थोडेसे जिरे, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, ते पण गरम करून थंड करून घेतलेत। ते आता छान बारीक वाटून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ, त्यामुळे छान बारीक वाटलं जातं। तर आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया। आणखीन थोडंसं फिरवून घेऊ। आता लसूण टाकूया। आता लसणाच्या 20-25 पाकळ्या, त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच टाकलेल्या आहेत। पहिलं थोडं वाटून घेतल्यानंतर लसूण टाकायचा, म्हणजे छान एकजीव अशी चटणी होते। तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम सुगंध असा घमघमाट येत आहे। हे जवस छान भाजल्यामुळे चटणीला भारी चव येते। तर छान बारीक झालेली आहे, पाहिजे तर थोडंसं अजून फिरवून घेऊया। तर आपली ही चटणी आता तयार आहे। तर डिशमध्ये आपण काढून घेऊ आणि थोडीशी थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया। तर ही चटणी जी आहे ना, गरम गरम भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर थोडंसं तेल घेऊन त्याच्यावरती खायची, खूप छान लागते चवीला। आणि रोजच्या जेवणात पण ताटाला ही चटणी लावली, तोंडी लावणीसाठी हा प्रकार खूप छान आहे आणि हाडांच्या मजबूतीसाठी तसेच आपले सांधेदुखीसाठी खूप आरोग्यदायी अशी ही चटणी आहे। तर नक्कीच करून ठेवा। तर आता थंड झालेली आहे, तर आपण काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया। तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा,
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. तर आता ही आपण भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या करून तुम्ही ठेवल्या तर आपल्याला जेवणाची चव पण छान वाढते आणि एका पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या खाल्ल्या जातील. वा, सुंदर. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. वा, सुंदर.